मी कैलास सिपरकर आपलं स्वागत करतो। आज या ठिकाणी सांगोला विकास आघाडीचे प्रचाराचा नारळ लक्ष्मीनगरमधून फोडलेला आहे आणि या लक्ष्मीनगर गावामध्ये अनेक वर्षापासून एस.टी. नाही आणि ह्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची भयंकर वाईट परिस्थिती आहे। त्याबद्दल आपण काय सांगू शकता? नमस्कार। या ठिकाणी एकतपूर जिल्हा परिषद गटातील सांगोल तालुका विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही आज या ठिकाणी लक्ष्मीनगर गावामध्ये करतोय। एकतपूर जिल्हा परिषदसाठी सौ सिंधुताई मोहन आलदर, वाकी पंचायत समिती गणासाठी माझी पत्नी सौ सीमिता दीपक गोडसे या ठिकाणी उभा आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा या ठिकाणी आम्ही शुभारंभ करतोय। या ठिकाणी विशेष करून लक्ष्मीनगर गावामध्ये जे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, एस.टीची अडचण आहे किंवा शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, या ठिकाणी मी लक्ष्मीनगरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो। या ठिकाणी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या गावामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या निश्चितपणानं प्राधान्याने सोडवल्या जातील आणि विशेष करून ज्या पिण्याच्या पाण्याची अडचण आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये लक्ष्मीनगरच्या जनतेला सोबत घेऊन निश्चितपणाने ती सोडवू हा विश्वास देतो। तर एकतपूर गटाच्या पंचायत समितीच्या उमेदवार आपल्याबरोबर आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की एकतपूर गटातील पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर जर ह्या उमेदवार निवडून आल्या तर जनतेसाठी काय करणार आहेत त्या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय आपलं विजन? मी सुवर्णा संजय नवले एकतपूर गणामधून पंचायत समिती सांगोला यासाठी उमेदवार म्हणून उभी राहिली आहे। तर मी समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी ज्या शासनाच्या योजना असतील त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन असं आश्वासन देते। खास करून महिलांसाठी काय आपल्या डोक्यात? महिलांसाठी मी बचत गटासाठी काम करेन, त्याचबरोबर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी पण मी थोडंसं जे जमेल ते पण काम करेन। आपण जिल्हा परिषद साठी उभे आहात, आपण काय सांगू शकता जनतेला, काय आव्हान करू शकता? मी सिंधुताई मोहन आलदर, नरळेवाडी वाकी शिवणे। मी जिल्हा परिषद एकतपूर गटातून उमेदवार आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या डोक्यात काय विचार आहे? गोरगरीब जनतेची जी रखडलेली कामं आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे आरोग्य, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी विजेचा प्रश्न असेल किंवा सांडपाणी, रस्ते, लहान मुलांचं आरोग्य, सरकारी दवाखान्याची दुरावस्था, हे सगळे जे प्रश्न आहेत समाजाचे ते सभागृहात मांडून जो निधी येतो तो त्यांच्यापर्यंत पोचवेल, हे मी समाजासाठी मनापासून काम करेन। आता सध्याची परिस्थिती हा ग्रामीण भाग आणि विकासाच्या दृष्टिकोनानं ग्रामीण भाग असल्यामुळं खेडेगावामध्ये अनेक अडचणी आहेत। गावाला लक्ष्मीनगरला एस.टी. नाही, पंढरपूर लोटेवाडी गाडी होती ती सुद्धा बंद झाली आणि इथं 2-3 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न आहे। फक्त आश्वासनच दिले जातात पण काम केलं जात नाही। समजा तुम्ही निवडून आला तर लक्ष्मीनगरसाठी आणि ह्या म्हणजे एकतपूर गटातील गावासाठी आपलं काय नियोजन आहे विकासाच्या दृष्टिकोनात? आमदार साहेबांच्या माध्यमातून मी लक्ष्मीनगर या गावात पाण्याचा जो पहिला प्रश्न आहे तो सोडवण्याचा जरूर प्रयत्न करेन आणि लक्ष्मीनगर गावी माझं गाव असल्यासारखं आहे। कडपासून लक्ष्मीनगरचा आणि माझा पूर्वीपारच संबंध पण आहे आणि लोकांच्या गोरगरीब तळागाळातल्या लोकांसाठी मदत करेन आणि पाण्याचा प्रश्न तर पहिला मार्गी लावीन मी आणि रस्त्यासाठी जे तुम्ही म्हणताय तो DPTCतनं निधी मंजूर करून ती पण कामी मार्गी लावण्याचा ZP मार्फत प्रयत्न करेन। शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना आहेत? शेतकऱ्यासाठी राजेवाडीची पाण्याची वेळोवेळी पाळी सोडायसाठी किंवा शेतकऱ्याचे कुठं पीक विमा असल्या गोष्टीची काय अडचणी येते त्यासाठी निवारण्यासाठी आमदार साहेबाकडून विधान भवनात ही काय साहेबाकडून प्रयत्न करेन मी।